आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या दिवसाची वाट मी एक वर्षभर पाहत असते. तर लवकरच तुम्हाला सांगते मी कुठे जात आहे. तर नमस्कार मंडळी, मी शीला तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलवर गॅलेक्सी बाय शीलामध्ये. तर वर्षभर मी या दिवसाची वाट बघते की गणपती बुकिंग करायला आम्ही जातो त्या वर्कशॉपमध्ये. तर त्या दिवसाची वाट बघते. तर आज मी तिकडे नेणार आहे. ज्या क्षणापासून ठरवलं ना की आपण या या दिवशी जाणार आहोत गणपती बुकिंगला, त्या दिवसापासून एक उत्सुकता निर्माण होते माझ्यामध्ये. आणि आजची सकाळ तर एवढी उत्साही वाटत होती ना, मला तर रात्रीपासून असं झालेलं कधी सकाळ होते. आणि वातावरण पण एवढं छान झालं होतं. भर पावसाळा आहे पण मस्त छान असं ऊन पडलं होतं आणि वातावरण खूप आनंददायी होतं. फायनली आम्ही पोहोचलो अनंत आर्ट्समध्ये धायरीमध्ये, की जिथे आम्ही दरवर्षी गणपती बुकिंग करतो. तर तुम्ही बघू शकता इथे की किती सुंदर मूर्ती आहेत. इथे येण्याचं कारण म्हणजे ना, मला वर्कशॉपमध्ये गणपतीच्या मूर्ती प्रत्यक्ष तयार होताना पाहायला खूप आवडतं. आपण दुकानात किंवा स्टॉलवर गेल्यावर तयार मूर्ती पाहतो, पण त्या मूर्ती तयार कशा होतात, त्यावर कलाकार किती मेहनत घेतात, रंगकाम कसं केलं जातं आणि त्या साध्या मूर्तीला एवढं सुंदर रूप कसं दिलं जातं, हे सगळं मला पाहायला खूप आवडतं. हा असा सण आहे ना आपल्यासाठी की 1 महिना आधीच सगळी तयारी चालू होते. काहींच्या घरी उत्सव हा जवळ आला ना, की सगळीकडे असं वातावरण खूप सुंदर होतं आणि एक प्रकारचं उत्साह लोकांमध्ये असतो. इकडे-तिकडे गणपतीच्या सजावटीचं सामान दिसायला लागतं. कुठे मखर तयार होत असतं, कुठे लाइटिंगची तयारी सुरू असते. काही ठिकाणी तर गणपतीची मूर्तीची बुकिंग आधीपासून सुरू झालेली असते. तुमच्याकडे गणपती बाप्पा किती दिवसांसाठी येतात? 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस की 10 दिवस? आमच्याकडे 7 दिवसांचा गणपती असतो. तर तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती असतो ते मला कमेंटमध्ये सांगा. या वर्कशॉपचं विशेष म्हणजे काय माहिती का? इथे आपल्याला कस्टमाइज मूर्ती मिळतात, की जर आता एखादी मूर्ती आहे त्याचा जर पितांबरचा कलर आणि जी शाल असते तिचा कलर आपल्याला कोणतं कॉम्बिनेशन पाहिजे ते तुम्ही सांगितलं ना त्यांना, ते आपल्याला करून देतात. म्हणजे हवं तसं मनासारखी मूर्ती तयार करून मिळते इथे. प्रत्येकच छान वाटते, पण आपल्याला कसं आपण काय काय केलं असं ठरवलेलं असतं. कुठलीही मूर्ती छानच वाटते मला तर. तिथे आपल्या मम्मी पप्पांसोबत काही छोटी मुलं आली होती. तर खूप कौतुक वाटत होतं मला, की लहान मुलांना पण बाप्पा किती आवडतो. ती मुलगी तर प्रत्येक मूर्तीकडे बोट दाखवून म्हणत होती, "आई आपल्याला ही घे, आई आपल्याला ही घे." मग आई तिची म्हणत होती, "एवढ्या मूर्ती घेऊन जायचे का? घरी कोणती तरी एकच न्यावी लागेल बाळा." पण ती म्हणते, "नाही मला तर या सगळ्याच आवडलेल्या आहेत." तर ती इतकं निरागस बोलत होती ना, मग खूप छान वाटत होतं. खरंच किती लहानपणी आपण निरागस असतो, की मला पण माझं बालपण आठवलं. जेव्हा गणपतीचे वर्कशॉप लागायचे तर आम्ही शाळेतून मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर शाळा भरण्याआधी जायचो. म्हणजे ते एक डोक्यात होतं. तेव्हा काही मोबाईल नव्हते. आपल्याला याचाच जास्त छंद असायचा, की चला बाबा गणपती बाप्पाच्या मूर्ती बघायला. आणि किती कमी वेळात त्याचा लळा लागतो गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो. आणि मग ही लहान मुलं अगदी त्या गणपती विसर्जना दिवशीचे कसे रडत असतात, ते पाहून तर म्हणजे खूप असं हे वाटतं, की खरंच बाप्पा किती प्रेम लावतो आपल्याला, की आणि मुलं पण बाप्पावर किती प्रेम करतात. पण खरंच इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटलं, की प्रत्येक मूर्ती एवढी सुंदर वाटत होती ना, की तिचे प्रत्येक मूर्तीचे चेहऱ्यावरचे भाव आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यांचं काम. प्रत्येक मूर्तीचे डोळे एवढे सुंदर होते आणि मुकुटाची डिझाईन तर खूपच सुंदर होती. तसं पाहिलं तर इथे प्रत्येक मूर्ती आकर्षक वाटते, पण प्रत्येक मूर्तीची एक वेगळी स्टाईल आहे. काही मूर्ती राजेशाही स्वरूपात आहेत, तर काही बाप्पा अगदी शांत आणि प्रसन्न दिसतात. एक्सक्यूज मी. देव हा एकच असतो. कोणतीही मूर्ती घेतली तरी ती गणपतीचीच असते. पण काहींच्या घरी कसं कोणी दगडूशेठ हलवाईची गणपतीची मूर्ती बसवतं, कोणी लालबागचा राजा. तर असं प्रत्येकाचं काहीतरी त्यांचं ठरलेलं असतं किंवा मग नवस केलेला असतो. तर त्या स्वरूपातली त्यांना मूर्ती घरी न्यायची असते. आता तर प्रत्येक स्वरूपाची मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळेल. मी तर पाहिलं इथे स्वामी समर्थांच्या स्वरूपाची आहे, विठ्ठलाच्या स्वरूपाची आहे, विष्णूच्या स्वरूपाची आहे.
परत बालाजीच्या स्वरूपाची आहे आणि खूपच सुंदर मूर्ती होत्या. कृष्णाच्या स्वरूपाची आहे आणि बाल गणेश पण तुम्हाला बघायला भेटतील. एवढे क्यूट क्यूट वाटत होते ना, की म्हणजे लहान मुलांचं ते खूप आकर्षण असतं, त्यांना बाल गणेश खूप आवडतो. तर तुम्ही इथे प्रत्येक मूर्ती बघा. मला तर म्हणजे खूप असं वाटतं ना, की कोणती चॉईस करायची. ॲक्च्युली आपण गणपतीची चॉईस करत नसतो. की आपण गणपतीला निवडत नसतो. तर गणपतीच आपल्याला निवडत असतो, की त्या बाप्पाला कोणाच्या घरी जायचं, त्या मूर्तीला कोणाच्या घरी जायचंय. पण आपल्याला उगाचच वाटतं, की आपणच चॉईस करायला जातोय. चला आपल्या चॉईसने गणपती घरी आणलाय. पण असं होत नाही. ती मूर्तीच आपल्याला सिलेक्ट करते, की तिला कोणाच्या घरी यायचं. किती सुंदर मूर्ती आहेत ह्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य किती प्रसन्न आहे. आणि प्रत्येक मूर्तीकडे पाहिलं ना, की असं वाटतं की ती मूर्ती आपल्याकडेच पाहून हसत आहे. आणि त्यांचे मुकुट आणि कपड्यांची डिझाईन खूप सुंदर आहे. मला काय काय मूर्ती अशा पर्सनली खूप आवडल्या होत्या. पण मी माझी मुलं आदल्या दिवशी येऊन गेली होती इथे आणि त्यांनी एक मूर्ती सिलेक्ट केली होती. तरी पण मी माझ्या समाधानासाठी नेक्स्ट डे गेले होते. आणि मग मी शेवटी त्यांनी जी सिलेक्ट केली ती सिलेक्ट केली मी मूर्ती. तर मी तुम्हाला ती दाखवते नंतर. तर आता ही सगळे बघून या मूर्ती किती सुंदर आहेत त्या. तसं तर प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं ना, की असं आपलेपणा जाणवतो. म्हणजे शेवटी बाप्पा म्हणजे आपल्या घरचा एक सदस्यच होऊन बसतो. आणि असं वाटत पण नाही, की आता वर्षभर झालंय, की आता वर्षभरानंतर आपण बुक करायला आलोय ते. आता इथे बघा, काहींचं तर काम चालू आहे मूर्तींचं. आपल्याला ही मूर्ती दिसते सुंदर आहे, पण त्याच्या मागे किती मेहनत असते कलाकारांची या. म्हणजे हे छोटे छोटे डिटेल्स जे असतात ना, मला खूप कौतुक वाटतं या कलाकारांचं, की त्यांचं दागिन्यांचं काम, मुकुटावर केलेलं काम, बाप्पाच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन. म्हणजे जांभळी आपण फक्त मूर्ती गुलाबी घरी घेऊन येतो तेव्हा ती फक्त सजावटीची वस्तू नसते. आपल्यासाठी ते आपल्या लाडक्या गणरायाचं रूप असतं. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार, आपल्या घराच्या जागेनुसार आणि आपल्या बजेटनुसार मूर्ती निवडतो. म्हणजे मला सांगा, आपण म्हणजे एखादी मूर्ती पाहतो, एवढी सुंदर दिसते, पण जे कलाकार आहेत, तर त्यांचे किती बारकावे असतील, त्यांचे किती पेशन्स असतील, किती मेहनत असते. म्हणजे त्यांची चेहरा, डोळे, कपडे, दागिने, मुकुट, प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने केली जाते. हे काम करणाऱ्या कलाकारांना खरंच सलाम करायला हवा. कारण आपण जेव्हा तयार मूर्ती पाहतो तेव्हा आपल्याला फक्त तिचं सौंदर्य दिसतं. पण त्यामागे किती दिवसांची मेहनत आहे, किती बारकाई आहे, हे आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच मला आज इथे येऊन हे सगळं जवळून पाहायला खूप छान वाटलं. तर मंडळी, तुम्ही तुमची मूर्ती निवडली का? तुमच्या बाप्पाने तुम्हाला निवडलंय का? ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण मी माझ्या चॅनलवर इथून पुढच्या सगळ्या तयारीचे व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.